रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नागाव अलिबाग समुद्र किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधात्मक बंधारे उद्ध्वस्त, भरतीचे पाणी गावात शिरण्याची भीती, मानवी वस्तीला धोका, बंधाऱ्याअभावी झाडे उन्मळून पडली। सरकारने आमचे जीव वाचविण्यासाठी प्रभावी उपाययोजना करावी। ग्रामस्थांनी समुद्र किनाऱ्यावरील बंधारे बांधण्याची केली मागणी। रायगड जिल्ह्यातील अलिबाग तालुक्यातील नागाव समुद्र किनाऱ्यावरील बंधारांचे अस्तित्व पूर्णपणे संपुष्टात आले आहे। त्यामुळे येथील मानवी वस्तीपुढे धोके निर्माण झाले आहेत। माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर AR अंतुले यांच्या कारकिर्दीत कोकणातील बंधारे बांधण्यात आले होते। आज घडीला 6 ते 8 किलोमीटर अंतरावरील बंधारे नष्ट झाल्याने भरतीच्या पाण्याची सीमा ओलांडली जाऊन समुद्राचे पाणी गावाच्या दिशेने जात आहे। मागील अनेक वर्षात किनाऱ्यावरील झाडे उन्मळून पडली आहेत। पावसाळ्यात समुद्राच्या वेगवान लाटा व पाण्याचा प्रवाह थेट मानवी वस्तीत शिरून जीवितहानी व वित्तहानी होण्याची भीती गावकऱ्यांना सतावत आहे। समुद्राचे खारे पाणी गावात शिरून पिण्याच्या पाण्याचे स्रोत देखील नष्ट होणार असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। त्यामुळे सरकारने लवकरात लवकर निधी उपलब्ध करून येथील बंधारे पूर्ववत करावेत अशी जोरदार मागणी नागाव ग्रामस्थांनी केली आहे। धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, रायगड। काय सांगाल, ज्या पद्धतीनं धूप प्रतिबंधात्मक बंधारे आहेत ते उद्ध्वस्त झालेले आहेत, काय नेमकी मागणी आहे, कोणता हा बीच आहे आणि कसा धोका आहे आपल्याला? हा अलिबाग तालुक्यातील नागाव बीच आहे आणि हा जो बंधारा आहे हा खूप वर्षापूर्वी अंतुले साहेब असताना झालेला आहे, पण त्याच्यानंतर या बंधाऱ्याकडे कोणीच लक्ष नाही दिलंय। कुठलंच प्रशासन म्हणजे स्थानिक प्रशासनाने पण लक्ष दिलेलं नाही किंवा आमदार खासदार वरच्या लोकांनी पण लक्ष दिलेलं नाहीये। तुम्ही बघाल, जेव्हा आम्ही म्हणजे लहानपणे आम्ही यायचो तर 8 ते 10 फुटी बंधारा होता, आता हा झिजून म्हणजे अगदी मातीमूळ झालेला आहे आणि याच्यामुळे ही झालेली म्हणजे बाजूला जी लागवड आहे ती लागवड पण गेली आहे। म्हणजे कालांतराने समुद्राचं पाणी जेव्हा पावसाळ्यात मोठं उधाण असतं, मोठी भरती असते, तेव्हा हे गावात पण शिरू शकतं आणि गावाचं नुकसान होऊ शकतं, अशी परिस्थिती सध्या तरी आहे। आणि झाडं तर खूपच गेली आहेत, म्हणजे आता फॉरेस्ट खात्याने नवीन लागवड केली ती पण गेली आहे, मग त्यांचं पण नुकसान झालंय। पण याच्याकडे कोणीतरी लक्ष द्यायला पाहिजे, म्हणून आम्ही ग्रामस्थ वेळोवेळी याच्यात लक्ष घालतोय, पण आम्हाला त्या याच्यात यश येत नाही। आज तुमच्या माध्यमातून आम्हाला यश मिळावं असं आम्हाला वाटतंय। सरकारकडे काय मागणी? सरकारला आम्ही हेच सांगू की तुम्ही लवकरात लवकर या गंभीर विषयाकडे लक्ष द्या, कारण हा बंधारा होणं गरजेचं आहे। हा ऍक्च्युली स्थानिक लोक तर आम्ही ते आहोतच, आमचा पर्यटन हा व्यवसाय आहे आणि तो पण जर असं काय झालं, पाणी आलं आणि पर्यटनच नाही आलं तर आम्ही पण देशोधडीला लागू। समुद्र किनाऱ्यावरची जी गावं आहेत त्यांना नेहमी धोका जाणवतो आणि ज्या पद्धतीनं समुद्रातील वादळं असतील किंवा इतर जे तुफान वेगवेगळ्या रूपाने येत आहेत, त्या तुफानाच्या पार्श्वभूमीवर काय उपाययोजना करणं आवश्यक आहे? मागचं जे वादळ झालं तेव्हापासून आम्ही सगळे ग्रामस्थ जास्तच भयभीत आहोत, कारण इथे सुरूची मोठी लागवड होती आणि ती पूर्णपणे नष्ट झाली। आता हे राहिले तर तुटके मुटके थोडेफार सुरू राहिले, एकदम घट्ट घनदाट असं इथे जंगलासारखी सुरूची झाडं होती आणि इथे वाऱ्याचं स्वरूप आणि पावसाळ्यात लाटांचं स्वरूप एकदम रुद्र अवतार घेतं, त्यामुळे हा बंधारा होणं खूप गरजेचं आहे। बंधाऱ्याअभावी काय धोका जाणवतोय मनाला तुमच्या? खूपच धोक्यात साहेब। पावसाळ्यामध्ये मोठी जेव्हा भरती येते आणि पाऊस त्यावेळी असेल तर 100% पाणी गावात शिरेल आणि घरांचं आणि सगळं शेती व्यवसायाचं सगळं नुकसान होईल। दादा, काय सांगाल, कशा पद्धतीनं बंधाऱ्याची अवस्था झालेली आहे? समुद्र किनाऱ्यावरच्या बंधारे तुटल्यामुळे काय धोके आहेत? नाव काय तुमचं? नमस्कार, माझं नाव चंद्रकांत काशीनाथ नाईक, मी ज्येष्ठ नागरिक आहे। आज माझं वय 71 वर्ष आहे, त्यामुळे मला याची संपूर्णपणे जेव्हा बंधारा बांधला तेव्हापासूनची माहिती माझ्याकडे आहे थोडीफार, ती मी तुम्हाला सांगू इच्छितो। आज बॅरिस्टर अंतुळे हे जवळजवळ 80 सालाला हा बंधारा बांधला, तो 10 फूट उंच होता आणि तो इतका होता त्यामुळे कुठल्याही याचं झाडाचं नुकसान झालं नाही, माती घट्ट पकडून राहिली। पण आता हे 2 वर्ष असं चाललेलं आहे इथे की तो बंधारा संपूर्ण खचलेला आहे, त्याच्यावरून सायकलसुद्धा जाऊ शकेल, काही भाग त्याच्यातला त्याच्यावरून सायकलसुद्धा जाऊ शकेल आणि त्यामुळे त्या खचल्यामुळे बंधाऱ्याचं संपूर्ण पाणी आतमध्ये यायला सुरुवात झालेली आहे। त्यामुळे संपूर्ण विहिरी, आमच्या असणाऱ्या विहिरीला धोका झालेला आहे, सगळं क्षार मारत आहेत, तर जमीनसुद्धा जास्त पाणी गेल्यामुळे खारं ती नापीक होत आहे आणि अशा तऱ्हेने भरपूर नुकसान या नागरिकांचं होणार आहे आणि नागाव साताड बंदर या रहिवाशांना याच्यापासून भारी धोका आहे। तरी
तरी वरिष्ठांनी याच्याकडे पूर्णपणे लक्ष देऊन त्याची व्यवस्था करावी. जर ज्याप्रमाणे हे मारायला जातात आपले गुंड आणि त्यांना तुम्ही सावध करता, नंतर करता, पण हे समुद्र आहे, हा समुद्र असल्यामुळे तो केव्हा येऊन आम्हा लोकांना हे करील, मारून टाकेल तर सांगता नाही. तरी काळजीने याच्याकडे लक्ष वरिष्ठांनी द्यावे. आम्ही पंचायतीकडे मार्गदर्शन करतो, त्यांनी त्याच्या पुढे करावं आणि त्यांनी त्यांच्या पुढे करून याचा आमच्याला शासनाने बंदोबस्त करून न्याय द्यावा. नमस्कार, माझं नाव अजित शिंदे, मी नागाव बंदरचाच रहिवासी आहे. आज तुम्ही बघताय, आता तुम्ही जे समोर बघितलं, झाडांची मुळं वगैरे तुम्ही पाहिलेली आहेत. हा जो प्रॉब्लेम आम्हाला आहे हा दरवर्षी वाढत जातो, हा कमी होण्यातला वाटत नाही आहे. आणि आता जसं पाणी अजून आता जर आपण तात्काळ कारवाई सरकारने, जे काय प्रशासन असेल त्यांनी जर तात्काळ याच्यात गंभीर दखल घेऊन जर नाही झालं तर हळूहळू हे पाणी गावात शिरणार. शेती वाडी यांचं घरांचं तर नुकसान होणार, पण ज्या आमचं प्यायला पाणी आमच्या सगळ्यांच्या विहिरी आहेत ह्या विहिरीसुद्धा खाऱ्या होतील. आता तुम्ही पाहिलं तर हे पहिलं असं नव्हतं. आता पाठी हा एक बंधारा दिसतोय बघा आत गावात झालेला, त्याच्यामुळे पण पाणी इकडे जास्त मारायला लागलेलं आहे आणि काही दिवसांनी तर काय राहणारच नाही येते. तर आमची प्रशासनाला विनंती आहे की कृपया लक्ष घालून आम्हाला न्याय द्यावा.